म्हणजे एक दिवस नंदी महाराज जो असतो ना, नंदी महाराज, ते आपलं डोकं फोडत होते. पण पर्यंत अग्निदेव येऊन पडले, मग वरुणदेव, मग वायुदेव. तर मग नंदीने विचारलं, तुमचा हे हाल कोणाने केला? तर मग त्याने सांगितलं की अमलासूर नावाचा एक राक्षस आहे त्याने. तर मग नंदीला आलं राग. मग तो धावतच त्या अमलासूरचे लढाई करू लागला, म्हणजे युद्ध करू लागला दिसून दिसून. तर मग पण तो आगीच्या शक्तीने होता, म्हणून त्यांनी आगचा एक गोळा फेकला नंदीकडे. पण तेवढा तर झाले तिथे बालगणेश. तर मग नंदी म्हणतो, अरे बालगणेश तुम्ही? तर मग बालगणेश म्हणतो, हो, मला वरुणदेवने सगळं सांगितलं होतं, तू आराम कर, मी याला बघतो. तर मग राक्षस म्हणतो, ये बालगणेश, मी तुला पण बघतो. तेव्हा तिथे त्यांचे काही सेवक होते ना, त्याच्यातला एक सेवक असं करत होता. तर मग राक्षस विचारतो, अमलासूर विचारतो, अरे क्या बोल रहे हो, मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है, म्हणजे काहीच कळत नाही आहे तू काय म्हणतोय ते. तर मग तो असं करतो. तर राक्षस म्हणतो, अरे याचं तोंड बंद कर, हवाला पाका करे. तर मग तो दुसरा एक सेवक म्हणतो, अरे नाही राक्षसवाले काका, याला असं नाही, आपण धावून धावून मारूया. तर मग राक्षस विचारतो, पण मला कोण मारेल? तर मग तो त्याला बोलताना सेवक ज्याने केल्याबद्दल तो परत म्हटलं. तर मग राक्षस म्हणला, परत बोलला, क्या बोलला हा? तर मग तो सेवक म्हणतो, हा बोलला, आम्हाला माहिती आहे की तू अमर आहे, तुला कोणी मारू नाही शकत, पण हे सगळं तुझं भ्रम आहे. तू फक्त आम्हाला एवढं सांग की तुला धावून धावून मारायचंय की सोपं पद्धतीने. तर मग राक्षस म्हणतो, तुम्ही मला मारणार तर ठीक आहे, माझी इच्छा आहे की तुम्ही मला धावून धावून मारा. तर सगळी तर मग राक्षस म्हणतो, काय झालं? तर मग गणपती बाप्पा म्हणतात, बाळ गणपती बाप्पा, की माझे भक्त जेव्हा काही मागतात तेव्हा मी त्यांना देऊन टाकतो, पण भक्ती खरं होला पाहिजे. तर मग तू खरं मनापासून प्रार्थना केली आहे, म्हणून मी तुझी इच्छा नेहमी पुरी करेन. तर मग राक्षस म्हणतो, तुम्ही लोक मला मानणं. तर मग राक्षस म्हणतो, ये होच नाही शकत, पण बाल गणेश होते ना, ते होते गणपती बाप्पा. तर तू म्हणतोस ते खूप लढाई करतात, म्हणजे फायटिंग करतात दिसून. तर मग खूप युद्ध करतात, त्याला खूप पळायला लावतात, खूप मारतात. तर मग तेव्हा जाऊन जरा राक्षस म्हणतो की अरे मला समज करा, मी वचन देतो की आजपासून मी कोणालाही त्रास देणार नाही, प्लीज मला समज करा आणि मला मारू नका, असं अमलासूर म्हणतो. तर मग अशी होती अमलासूर आणि बालगणेश याची